नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. भावना व सिद्धू देणार आता सगळ्यांना आनंदाची बातमी. तर दुसरीकडे मात्र जयंतला सापडणार जानू चक्क आता विश्वाच्या घरी. तर घडणार खूप मोठा भयानक असा प्रसंग. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आता हरीशनं केलेला मूर्खपणा आता सगळ्यांसमोर आलेला असतो. पण दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीला देखील समजतं की आता सगळ्यात मोठी तिने जी चूक केली म्हणजेच त्यांचा पीठ गिरणीचा व्यवसाय एवढा मोठा पोरती नेण्याचा. पण तिला स्वप्नात देखील कधी वाटलं नसेल की यांना एवढे पैसे भेटतात कडून. कारण की आता तुम्ही पुढे पाहिलंच की कशा प्रकारे आता लक्ष्मीला, श्रीनिवासला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण की हरीशचं सगळं काही पितळ बाहेर आलेलं असतं आणि हे सगळं संतोषमुळेच शक्य झालेलं असतं. तर आता कळतं की त्या पिठामध्ये काय काय ते मिक्स करत होते आणि त्याच्यामुळे ते ठरवतात की आता ह्या सगळ्यावरती आपण बंदी आणूया, म्हणजेच आपण ह्या सगळा व्यवसाय बंद करूया. पण लक्ष्मीला तुम्ही बघितलं का? कारण की तिला हे सगळं कळल्याच्या नंतर देखील ती अजून पण शांत बसलेली असते. कारण की तुम्ही पुढे पाहसाल की तो माणूस यांना असं तसं नाही फसवत, तर चक्क आता लक्ष्मीला पुढे पोलीस अटक करण्यासाठी येतात. कारण की लक्ष्मीला माहीत असते की तिच्या मुलांनी केलेल्या चुकीमुळे त्यांना आता किती मोठी शिक्षा भोगावी लागणार असते. पण मुळात जर विचार केला तर हरीशची चूकच नाहीये. कारण की लक्ष्मीने आणि ह्या सगळ्यांनी समजून घ्यायला हवं होतं की एवढे पैसे कोण असे अचानक आपल्याला देऊ शकतं. बिचारी विना तर आता फुकटमध्येच अडकणार असते आणि यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मात्र सगळी काय आपल्या सिद्धू आणि भावनाला भोगावी लागणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की दळवींच्या कुटुंबावरती संकट आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं कोण उभं राहत असेल तर तो म्हणजे आपला सिद्धू. कारण की त्याला वाटतं की भावनाला काही त्रास व्हायला नको. पण ही लोक अशी करतातच का जेणेकरून त्यांना त्रास होईल असं. आता परत सिद्धूवरचं संकट टाळालं की आता ह्यांच्यावरती परत संकट येणार आहे आणि त्यामध्ये बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं सुरळीत आता चालू झालंय, तर परत त्याच्या आयुष्यामध्ये आता परत खूप मोठा अडथळा निर्माण हे करणार आहेत. तर तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल की सिद्धू आणि भावनाने कशा प्रकारे ह्या आजीचा मात चांगल्याच प्रकारचा उतरवलेला असतो आणि सिद्धूने बिचाऱ्या भावनाला त्या घरामध्ये परत तिचं योग्य ते स्थान मिळवून दिलेलं असतं. पण आता ह्या भावनाने देखील ते स्थान आता योग्यरित्या टिकवलं पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धू आपल्या लक्ष्मीची कदर करतो, म्हणजेच तिचं जसे रिस्पेक्ट करतो, त्याच प्रकारे देखील आता सिद्धूने आणि भावनाने दोघांनी मिळून देखील रेणुकाची रिस्पेक्ट केली पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना त्या घरामध्ये परत माघारी आले त्यावेळेस मात्र रेणुकाने ज्या प्रकारे भावनाचे पाय धुले हे काय अजिबात देखील लोकांना काही आवडलं नाहीये. कारण की त्यांचं म्हणणं आहे की भावनाने देखील रेणुकाताईंची अशाच प्रकारे सगळी काही काळजी आणि केअर केली पाहिजे आणि रिस्पेक्ट केली पाहिजे की त्यांचा देखील सन्मान आणि मान ठेवला पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की आपला सिद्धू कधी जरी दळवींच्या घरी गेला तरी कधी देखील त्याचा मान हे अजिबात देखील घेत नसतो. कारण की त्याला वाटतं की लक्ष्मी काकू आपल्या आईसारखे आहे, त्याच्यामुळे त्यांना हे सगळं करायला लावणं म्हणजे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे सिद्धू कायम त्यांचा रिस्पेक्ट करतो आणि म्हणतो की काकू अजिबात देखील नको. तर त्याच प्रकारे मात्र भावनाने देखील रेणुका काकूंचा अशाच प्रकारे रिस्पेक्ट केली पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ते सिद्धूचे आई आहेत, त्याच्यामुळे रेणुका काकूंची रिस्पेक्ट करणं हे भावनाचं खूप मोठं कर्तव्य आहे. तर दुसरीकडे तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल की फायनली सिद्धू आणि भावनाने आता हा निर्णय घेतलेला असतो की ते देखील बाळाचा विचार करणार आहेत. आणि मित्रांनो, पुढे तुम्हाला आनंदाची बातमी अशी कळते, पण त्याच्या अगोदर मात्र ह्यांच्या आनंदाला नजर लागते, ती म्हणजेच आता जयंतने केलेल्या सगळ्यात मोठ्या कारणामुळे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत आता शांत बसणाऱ्यातला नसतो. कारण की ह्याने एवढा मोठा ट्रॅप आणि एवढा मोठा प्लॅनिंग बनवलेला असतो ना. कारण की त्याला माहीत असतं की माझी जानू आता विश्वाकडे आहे, हे सगळं त्याला सत्य माहीत झालेलं असतं. आणि ह्या सगळ्या सत्याच्या पाठीमागे मूर्खपणा कोणी केलेला असतो तुम्हाला ते देखील माहीतच असेल. कारण की या सगळ्याच्या पाठीमागे मूर्खपणा केलेला असतो हा सगळा विश्वाने स्वतःने. कारण की त्याने स्वतःने सांगितलेलं असतं की जानू माझ्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जयंत ठरवतो की आता आपण अचानक असे गायब होऊया आणि विश्वाचा ड्रायव्हर म्हणून तो काम करत असतो. पण ह्या विश्वाला याबाबत काहीच खबर नसते. तर दुसरीकडे जानूच्या देखील जीवाची धाकधूक चालू झालेली असते. कारण की तिला वाटत असतो की ते जयंत कधी देखील येईल आणि मला पकडेल आणि घेऊन जाईल. आणि मित्रांनो, आता पुढे तसंच काय घडणार आहे. कारण की हा जयंत हरामखोर आतापर्यंत आपल्या जानूवरती फक्त पाळत ठेवून असतो. पण फायनली त्याला कळतं की जानू ही विश्वाच्या घरातच आहे. तर तो ठरवतो की त्या घरामध्ये मला तर मी स्वतः जयंत कानिटकर म्हणून मला तिथे आता कोणीच घेणार नाहीये. पण मी जर आता विश्वाचा ड्रायव्हर म्हणून जर त्या ठिकाणी गेलो तर मला कोणीच अडवणार देखील नाहीये. त्याच्यामुळे हा त्याचा पूर्णपणे प्लॅनिंग सेट असतो आणि त्याच्यामुळे तो असंच करतो. कारण की त्याला माहीत असतं की मला जर त्या घरामध्ये जायचं असेल ना तर मला हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पुढे हे देखील पाहाल की आता चक्क जयंत रात्रीच्या वेळेस मात्र त्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. कारण की आता विश्वा म्हणतो की हा माझा ड्रायव्हर आहे. विश्वाला हाच प्लॅनिंग
मात्र कधी देखील समजलेला नसतो आतापर्यंत जयंतचा, आणि हा देखील पुढचा प्लॅनिंग त्याला समजत नाहीये, कारण की त्याने जी केलेली चूक असते सगळ्यात मोठी, ही त्याला सगळ्यात मोठी आता नडणार आहे. तर दुसरीकडे मात्र तुम्ही अजूनपर्यंत पाहिलं नसेल की ह्या लक्ष्मीने आणि तिच्या मुलांनी जो काही गोंधळ करून टाकलेला असतो, त्याच्यामुळे चक्क आता पुढे तुम्ही पाचाल की लक्ष्मीला अटक करण्यासाठी पोलीस देखील येतात, आणि ह्याच वादामध्ये बिचारी आपली विना देखील फसते. आणि त्यावेळेस मात्र संतोष एवढा भडकतो, एवढा प्रचंड भडकतो, आणि विनाला म्हणतो की विना ही तुझी शेवटची चूक होती, कारण की तू पाहिलंस ना, ह्या लोकांनी आतापर्यंत काहीच चांगलं केलं नाही आणि शेवटी तुला देखील अडकवलं. पण त्यावेळेस मात्र विना म्हणत असते की यामध्ये आईंची एकटीची चूक नाहीये, मी देखील त्यांच्या साथीला होते, त्याच्यामुळे शिक्षा जर आईंना झाली तर मला देखील जी होईल ती होऊ द्या. तर दुसरीकडे संतोषने देखील त्याचं सेपरेट घर बांधण्याची सुरुवात केलेली असते, आणि त्याचं काम देखील आता हळूहळू पूर्ण झालेलं असतं. तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने जी काही त्यांच्या घराची, म्हणजेच त्यांच्या श्रीनिवासची जी काही आता त्यांनी स्थापना केलेली असते, आणि त्यांना वाटत असतं की लवकरात लवकर त्यांचं देखील घर बांधून व्हावं आणि लक्ष्मीच्या तुटलेल्या सगळ्या काही नात्यांना परत आता याचना यावी. पण मित्रांनो, आता पुढे सगळ्यात मोठं घडतं, म्हणजेच ह्या लक्ष्मीने आणि विनाने केलेल्या चुकीमुळे आता त्यांच्यावरती हे सगळ्यात मोठं संकट आलेलं असतं. तर दुसरीकडे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता सिद्धू आणि भावना सगळ्यांना आनंदाची बातमी देतात, कारण की आजीचा चांगल्याच प्रकारचा माज उतरलेला असतो, आणि रेणुकाला देखील हळूहळू ताकद भेटायला लागलेली असते, कारण की तिला कळते की आता सिद्धू आणि भावना माझ्या साईडने पूर्णपणे खमक्यासारखे उभे आहेत. तर पुढे तुम्हाला समजेल की आता लवकरच मात्र सिद्धू आणि भावना आनंदाची बातमी देतात, म्हणजेच मात्र भावनाची प्रेग्नेन्सीची बातमी कळते. त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त खुश असतो तर सिद्धू, कारण की सिद्धूला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही आहे. पण त्यांनी मानलेलं असतं की आनंदी देखील त्यांची मुलगी आहे, त्याच्यामुळे तिचा देखील ते सांभाळ करणार. पण तुम्ही पाहिलं का, ह्या सगळ्याच्या पाठीमागचं खरं श्रेय जातं आपल्या रेणुकाला, कारण की रेणुका बिचारी किती दिवसापासून सिद्धू आणि भावनाच्या पाठीमागे त्याच गोष्टीसाठी लागलेली असते, म्हणत असते की तुम्ही देखील आता बाळाचा विचार करायला हवा. पण सिद्धू आणि भावनाने कधी देखील ते मनाव घेतलेलं नसतं, आणि नियतीचा वेळच तर बघा ना, कारण की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार रिटर्न आला, त्याच्यानंतर मात्र हरामखोर रवीला देखील आता शिक्षा झाली, आणि हे सगळं शक्य झालं मात्र फक्त आपल्या रेणुकामुळे, कारण की रेणुकाला सारखी रेणुका देवीकडे प्रार्थना करत होते आणि म्हणत होते की काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावनाने बाळाचा विचार करू दे, आणि फायनली त्यांनी मात्र आता बाळाचा विचार केलेला असतो. पण मित्रांनो, ह्या दोघांच्या देखील आता बाळाला नजर लागणार आहे, ती म्हणजे फक्त दळवी कुटुंबाची, कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता लक्ष्मीला अटक करण्यासाठी पोलीस येतात. त्यावेळेस मात्र आता भावनाच्या जीवाची परत कालविल सुरू होते, कारण की ती म्हणते की आता आईला जर अटक झाली तर माझा काय फायदा, कारण की तिला वाचवण्यासाठी, परत आता लक्ष्मीला वाचवण्यासाठी आता भावना परत तिकडे दळवींच्या कुटुंबांकडे धाव घेणार आहे. ह्याच गोष्टीमुळे बिचारा आपल्या सिद्धूच्या आयुष्यावरती परत परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे, कारण की सिद्धू देखील भावनाला मदत करायच्या नादात, आणि तेच म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की म्हणजेच आता परत दळवींच्या लोकांना मदत करण्यासाठी सिद्धू परत जाणार आहे, आणि त्याच गोष्टीची सगळ्यात मोठी मित्रांनो आता आजी फायदा करून घेणार आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीला एवढा प्रचंड राग आलेला असतो की काही जरी झालं तरी शेवटी तिने ठरवलेलं असतं की ह्या भावनाला मी रस्त्यावरती आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि फायनली तिला परत आता चान्स भेटतो की भावना आणि सिद्धू दोघेजण देखील परत दळवींच्या लोकांना मदत करायला जातात, आणि आजी आता यांच्या विरोधात असतं भयानक कट रचते, आणि यामध्ये परत आता सिद्धू आणि भावनाला अडकवते, आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे बिचारा सिद्धू परत रस्त्यावरती येतो. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे कारण कोण असतं आणि होतं कोणामुळे, कारण की फक्त दळवींच्या लोकांमुळे. तर बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्याची परत आता अशीच हालत होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. दुसरीकडे जानूने मात्र जो काही मूर्खपणा केलेला असतो जयंतपासून लपून बसण्याचा, ते पण विश्वाच्या घरामध्ये, तर फायनली आता तिकडे देखील जयंतला कळतं की पूर्णपणे मला त्या घरामध्ये शिरण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे विश्वाचा ड्रायव्हर म्हणून. आणि जयंत पूर्णपणे त्याचा प्लॅनिंग सक्सेसफुल करतो, त्या घरामध्ये शिरतो, आणि पुढे तुम्ही पाचाल की विश्वाच्या आईवरती जीवघेणा हल्ला देखील करतो. आणि त्यावेळेस मात्र विश्वाचे डोळे उघडतात, आणि विश्वा म्हणतो की हे सगळं जयंतने जानूला मिळवण्यासाठी केलं, पण ह्या जानूच्या मूर्खपणामुळे बिचारा विश्वाच्या आईला खूप मोठी दुखापत होती. आणि हे सगळे ट्विस्ट अपडेट, हे सगळे इंटरेस्टिंग अपडेट तुम्हाला पुढील भागांमध्ये पाहायला भेटतील, कारण की पुढे तुम्हाला असे काय ट्विस्ट पाहायला भेटतील ना की तुम्ही याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर दररोज दुपारी इथून पुढे व्हिडिओ पाहायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवला पाहिजे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.